जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या झिरोपासून हिरो या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला ग्राउंड प्रश्नपत्रिकाची प्रॅक्टिस तसेच 10,000 प्रश्नांची टेस्ट सिरीज आम्ही घेणार आहोत. तसेच आमच्याशी जॉईंट राहण्यासाठी टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही तेथे जा आणि त्याच्यावर क्लिक करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील नदी प्रणाली, पोलीस भरती, SRPFमध्ये महत्त्वाचे प्रश्न नदी प्रणालीवर विचारले जातात. ते महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे आणि ही टेस्ट क्रमांक 6वी आहे. 1, 2, 3, 4, 5 टेस्ट पाहून घ्या आणि तुमचे मार्क वाचवा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? मग इथे नर्मदा नदी, तापी नदी, महानदी, दमणगंगा नदी. मित्रांनो, नर्मदा नदी महाराष्ट्रातून वाहते, तापी नदी देखील महाराष्ट्रातून वाहते, दमणगंगा नदी देखील महाराष्ट्रातून वाहते. मग महानदी हे मित्रांनो ओडिशा या राज्यातून वाहते. महानदी ओडिशा या राज्यातून वाहते. खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती? खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती? म्हणजे महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी. पूर्णा, काटेपूर्णा, प्रवरा, मांजरा. इथे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मांजरा ही नदी महाराष्ट्रातून दोनदा प्रवास करते. तर आणखीन 2 नद्या अशा आहेत ज्या महाराष्ट्रातून दोनदा प्रवास करतात. त्या नद्या कोणत्या? त्या नद्या गोदावरी एक नदी महाराष्ट्रातून दोनदा प्रवेश करते, नंतर तापी. अशा 3 नद्या महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? पश्चिम वाहिनी नदी म्हणजे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. नर्मदा, तापी, गोदावरी. 1 व 2 बरोबर. याच्यापैकी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बरोबर येईल. 1 व 2 बरोबर. तुम्हाला माहीत आहे की नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते, तापी नदी देखील अरबी समुद्राला जाऊन मिळते, गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. 4 पर्यायाचा अभ्यास करत चला. मी वारंवार सांगतो, 4 पर्यायाचा अभ्यास करत चला. तसेच लेखीमध्ये 90+ मार्क घेण्यासाठी सूरज तांबारे कॉप्स हा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं चिन्ह दाबा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सातपुडा पर्वत कोणत्या 2 नदींची खोरी वेगळी करतो? सातपुडा पर्वत कोणत्या 2 नदींची खोरी वेगळी करतो? भीमा नदी, कृष्णा नदी, नर्मदा नदी, तापी नदी, गोदावरी नदी, भीमा नदी. यापैकी नाही. तर तुम्हाला माहीत पाहिजे पर्याय क्रमांक 2 नर्मदा नदी आणि तापी नदी या 2 नदींची खोरी वेगळी करणारी पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग आहे. तर भीमा नदी आणि कृष्णा नदीची खोरी कोणता पर्वतरांग वेगळी करते? भीमा नदी आणि कृष्णाचं खोरं शंभू महादेव पर्वतरांग वेगळी करते. गोदावरी नदी आणि भीमा नदीचं खोरं कोणती? हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट. उत्तर झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढून घेत चला, जेणेकरून तुमच्याकडे हा प्रश्न सेव्ह राहील. प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता ही नदी तापी, नर्मदा, गोदावरी, पूर्णा. तुम्हाला माहीत पाहिजे प्राणहिता नदी ही गोदावरीची उपनदी आहे. प्राणहिता नदी कोणाला म्हणतात? प्राणहिता नदी म्हणजे वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम. मग हा वर्धा आणि वैनगंगाचा संगम वाहत जाऊन गडचिरोलीच्या दक्षिण दिशेला सिरोंचा जवळ
गोदावरी नदीला भेटतो. वर्धा प्लस वैनगंगा या दोन नद्याचा संगमातून प्राणहिता नदी तयार होते. खूप वेळेस प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न आहे हा. प्राणहिता नदी कोणत्या दोन नदीच्या संगमास म्हणतात? तर लक्षात ठेवा, वर्धा प्लस वैनगंगा. भीमा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटरचा प्रवास करते? भीमा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटरचा प्रवास करते? 451 मीटर. नीट वाचत चला. 451 मीटर, 451 किलोमीटर, 282 किलोमीटर, 668 किलोमीटर. तुम्ही इथे गडबड 100% करता. 451 दिसलं, ज्याला माहीत आहे तो लगेच 451 या 1 नंबर पर्यायाला गोल करतो, पण पुढे मीटर लिहिलं आहे, त्याच्यामुळे पहिला पर्याय आपला बरोबर नसणार. त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय सांगतो? 451 किलोमीटर. हा पर्याय आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. 451 किलोमीटर. 282 किलोमीटर कोणती नदी वाहते बरं? 282 किलोमीटर कृष्णा नदी महाराष्ट्रातून प्रवास करते. त्यानंतर 668 किलोमीटर गोदावरी नदी प्रवास करते. गोदावरी नदी सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील. पुढचा प्रश्न. अहमदनगर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? अहमदनगर शहर, अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाने मोठे शहर, जिल्हा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा, सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लागलेला जिल्हा, जिल्ह्याची वैशिष्ट्य पाठ असली पाहिजे. अहमदनगर शहर. पर्याय क्रमांक 2 सीना नदी. सीना नदीच्या काठी अहमदनगर शहर वसलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या नदी खोऱ्यात सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होते? कोणत्या नदी खोऱ्यात सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होते? गोदावरी, कोयना, भीमा, कृष्णा. आता मित्रांनो, कोयना नदी खोऱ्यात सर्वाधिक जलविद्युत निर्मिती होते, त्याच्यामुळे कोयनेला काय म्हणतात? कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. लक्षात ठेवा, कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. कोयना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तुम्हाला माहीत पाहिजे. कृष्णा नदीची उपनदी आहे. कोयना ही कृष्णाची उपनदी आहे. वैशिष्ट्य. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या नदीस पंढरपूरमध्ये चंद्राकार प्राप्त असल्यामुळे चंद्रभागा म्हणतात? कोणत्या नदीस पंढरपूरमध्ये चंद्राकार प्राप्त असल्यामुळे चंद्रभागा म्हणतात? कृष्णा, भीमा, सीना, कोयना. तुम्हाला माहीत पाहिजे. भीमा नदी. भीमा नदीला पंढरपूर तीर्थक्षेत्रापाशी चंद्रासारखा आकार प्राप्त झाल्यामुळे तिला तेवढ्याच भागात चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. तापी नदी महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून प्रवास करते? म्हणजे तापी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? 8, 4, 1, 3. तापी नदी महाराष्ट्रातील 4 जिल्हे. तापी नदी 4 जिल्ह्यातून प्रवास करते. तर पहिला पर्याय 8 काय आहे? 8 जिल्ह्यातून गोदावरी प्रवास करते. 8 जिल्ह्यातून गोदावरी प्रवास करते. 1 नर्मदा नदी. 3 काय आहे? 3 जिल्ह्यातून कृष्णा नदी प्रवास करते. 3 जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कृष्णा नदी प्रवास करते. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा नदी काठी वसलेले आहे? कृष्णा नदी काठी वसलेले. सूरज तांबारे कॉप्स. कृष्णा नदी प्रणाली. खूप सोप्या पद्धतीत स्ट्रिक्सनुसार समजावलेले आहे. तर मित्रांनो, इथे वाई, सांगली, मिरज, चौथा पर्याय सर्व बरोबर. तुम्हाला माहीत पाहिजे, वाई देखील कृष्णा नदी काठी वसलेली आहे, सांगली देखील कृष्णा नदी काठी वसलेली आहे, मिरज शहर देखील कृष्णा नदी काठी वसलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. सर्व म्हणजे सर्व बरोबर. आणि मित्रांनो, आणखीन कुठली शहरे कृष्णा नदी काठी वसलेली आहेत? औदुंबर, त्यानंतर कराड आणि नरसोबाची वाडी. नरसोबाची
वाडी. पुढचा प्रश्न, वसईची खाडी कोणत्या नदीवर आहे? वसईची खाडी कोणत्या नदीवर आहे? आंबा, उल्हास, तेरेखोल, शास्त्री. तर वसईची खाडी उल्हास नदीवर आहे. वसईची खाडी उल्हास नदीवर आहे. तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवरच आहे. तर शास्त्री नदीवर कोणती खाडी आहे? शास्त्री नदीवर जयगडची खाडी आहे. जयगडची खाडी शास्त्री नदीवर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे महाराष्ट्रातील असं नदीखोरं कोणतं आहे ज्याच्यामुळे सर्वाधिक जलसिंचन केलं जातं? असं नदीखोरं तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्रातून 668 किलोमीटर गोदावरी नदी वाहते. सर्वाधिक मोठंच नदी क्षेत्र. मग 2 नंबर नदी क्षेत्र कोणतं आहे बरं? 2 नंबर भीमा नदी आहे. 3 नंबर तापी नदीचं क्षेत्र मोठं आहे. त्यानंतर 4 नंबर कृष्णा नदी खोरं सर्वाधिक मोठं आहे. चढता उतरता क्रम लावा, यामध्ये हा प्रश्न विचारला जातो तुम्हाला. 100% म्हणजे 100% विचारला जातो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 1 नंबर गोदावरी, 2 नंबर भीमा, 3 नंबर तापी, 4 नंबर कृष्णा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? नर्मदा, विशिष्टी, उल्हास. 1, 2, 3 बरोबर. तुम्हाला माहीत आहे नर्मदा अरबी समुद्राला मिळते. विशिष्टी कोकणातील नदी अरबी समुद्राला मिळते. उल्हास देखील कोकणातील नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3 बरोबर. तिन्ही नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? मित्रांनो, हा प्रश्न कन्फ्युजनचा आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा, तापी, कोयना, तेरेखोल. इथे उत्तर क्रमांक 2 तापी. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तापी. इथे जर तुम्हाला भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी विचारलं तर नर्मदा. नर्मदा नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. नर्मदा नदी भारतातील आणि महाराष्ट्रातील तापी. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी तापी, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी नर्मदा. कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. तेरेखोल कोकणातील सर्वाधिक दक्षिणेकडील नदी. कोकणातील सर्वाधिक दक्षिणेकडील नदी. महाराष्ट्रात सर्वात कमी लांबीची नदी कोणती? म्हणजे महाराष्ट्रातून सर्वात कमी लांबीची, महाराष्ट्रातून सर्वाधिक कमी वाहणारी नदी कोणती? नर्मदा. नर्मदा नदी महाराष्ट्रातून सर्वात कमी म्हणजे फक्त एका जिल्ह्यातून 54 किलोमीटरचा प्रवास करते, नंदुरबार जिल्ह्यातून. तापी महाराष्ट्रातून 208 किलोमीटर वाहते. गोदावरी 668 किलोमीटर वाहते. दमणगंगा कोकणातील उत्तरेकडील नदी. दमणगंगा कोकणातील उत्तरेकडील नदी. देहू आळंदी हे तीर्थ कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीकाठी वसलेले आहे. इंद्रायणी. प्रश्न झाला, उत्तर झालं की स्क्रीनशॉट मारत चला, जेणेकरून तुमच्याकडे सेव्ह राहील. देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी? इंद्रायणी नदीकाठी. सूरज तांबारे कॉप्स या चॅनलवर तुम्ही 100% 90+ मार्क घेऊ शकता, कारण स्ट्रिक्सनुसार भूगोल त्याप्रमाणे गणित देखील अगदी सोप्या पद्धतीत शिकवलं जाणार आहे. त्याच्यामुळे तो चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. पूर्व विदर्भातील नद्या या नदीस मिळतात. पूर्व विदर्भातील नद्या या नदीस मिळतात. वैनगंगा,
विदर्भातील नदी आहे, पैनगंगा विदर्भातील आहे, वर्धा विदर्भातील नदी आहे, प्राणहिता देखील विदर्भातील नदी आहे. या नद्या कोणत्या नदीला येऊन मिळतात? त्या गोदावरी नदीला येऊन मिळतात. पूर्व विदर्भातील नद्या या नदीस येऊन मिळतात. त्याचं उत्तर आहे गोदावरी नदी. कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये कोणती? प्रश्न IMP आहे. कोकणातील नद्यांची वैशिष्ट्ये खास वैशिष्ट्ये आहेत. 1 वेगवान, 2 हंगामी वाहतात, 3 त्रिभुज प्रदेश नसतो आणि 4 1 2 3 बरोबर. मित्रांनो, कोकणातील नद्या वेगवान आहेत, हंगामी देखील आहेत, म्हणजे बारमाही वाहत नाहीत, फक्त पावसाळ्यात वाहतात. त्यानंतर त्या नद्या कमी लांबीचा प्रवास करत असल्यामुळे त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत. त्रिभुज प्रदेश म्हणजे नदी आपल्यासोबत गाळ घेऊन येते आणि मुखापाशी गाळाचा संचयन निर्माण करते, त्याला त्रिभुज प्रदेश म्हटलं जातं. तर आपलं याचं उत्तर कोणतं बरोबर? 4 नंबर पर्याय, तिन्ही बरोबर, 1 2 3 बरोबर. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतभूमी म्हणतात? कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतभूमी म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करा. अपेक्षा करतो की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल आणि प्रश्नाचं उत्तर असं द्यायचं, टिंबटिंब नदीस संतभूमी असे म्हणतात. कमेंट बॉक्समध्ये करा. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील. पर्याय क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यात आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी कोणत्या नदीस म्हणतात? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी कोणत्या नदीस म्हणतात? तुम्हाला माहीत पाहिजे. पाताळगंगा, पंचगंगा, पैनगंगा, पेंच. इथे मित्रांनो गंगा हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यामुळे पर्याय व्यवस्थित वाचायचेत आणि उत्तराला गाठ घालायची, 1 मार्क जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला माहीत आहे पंचगंगा नदी या नदीस कोल्हापूरची जीवनवाहिनी असे म्हणतात. आमच्याशी जॉईंट राहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक आहेत. फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम, तसेच सूरज तांबारे कॉप्स या चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये 100% यश संपादन करायचं असेल तर मित्रांनो, आमच्याशी मित्रमैत्रिणींनो, या क्षेत्रामध्ये इच्छाशक्ती खूप प्रबळ असणं गरजेचं आहे. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ त्यालाच यश मिळते. 100% यश मिळवून देऊ. जसं आम्ही सांगाल तसं तुम्ही प्रयत्न करा, 100% यश मिळणार. आमच्याशी जॉईंट राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.